हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पक्षांतर बंदी कायदा 1985 अध्ययन करणार आहोत. एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा किंवा इतर जे सरळ सेवा परीक्षा आहेत यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याविषयी प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येत आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून किंवा महाराष्ट्रामधील ज्या काही राजकीय परिस्थिती सध्या आपण बघतो आहोत, ज्याच्यामध्ये विधानसभेचे जे पात्रताविषयी जे बोलले जातं आहे ते पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भानेच आपण त्या ठिकाणी विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून असेल किंवा टी व्हीच्या माध्यमातून असेल आपण बघतो आहोत. तर एकंदरीतच पक्षांतर बंदी कायदा म्हणजे नेमकं काय ते आपल्याला जाणून घेणे क्रमप्राप्त ठरतो आहे. तर आता पक्षांतर बंदी कशासाठी? तर पक्षांतर बंदी म्हणजे नेमकं पक्षांतर म्हणजे काय, तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश किंवा वेशांतर करणे यालाच आपण पक्षांतर बंदी किंवा पक्षांतर असे आपण शब्दशः याचा अर्थ काढू शकतो. समजा एक व्यक्ती आहे, एखाद्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे किंवा सदस्य आहे आणि तो विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये निवडून गेला आणि त्याने जर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर अशा वेळेस त्याचे जे सदस्यत्व आहे ते बरोबर राहतो का, किंवा त्याचे सदस्यत्व जे आहे ते रद्द तर होणार नाही ना, ह्या गोष्टी या पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत डील केल्या जातो. तर ठीक आहे, तर याची सुरुवात कधी झाली ते आपल्याला माहिती असायला हवे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की आयाराम गयाराम जी संकल्पना आहे किंवा एक शब्द आहे आयाराम गयाराम, त्याच्या मागची स्टोरी काय आहे. तर एक कार्यकर्ता होता राजकारणामध्ये, भारतीय राजकारणामध्ये राजस्थानचा एक सदस्य होता. राजस्थान नाही, हरियाणाचे विधानसभेतील एक सदस्य होता गयालाल म्हणून. या गयालाल यांनी काय केलं तर 1967 मध्ये त्यांनी एकाच दिवसामध्ये 3दा पक्ष बदलले. एकाच दिवसात 3दा त्याने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात असं 3दा पक्ष बदलले आणि तेव्हापासून ही संकल्पना रूढ झाली, ज्याला आपण आयाराम गयाराम ही संकल्पना म्हणतो. तर हा पक्षांतर बंदी कायदा ज्यावेळेस 1985 मध्ये राजीव गांधी यांचं सरकार असताना त्यांनी ह्या गोष्टीवर किंवा ह्या ज्या पक्ष प्रवेशावर किंवा त्यांचं एकंदरीतच जे राजकारणी लोक स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी आणि राजकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, कारण प्रचंड प्रमाणामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी आजही आपण बघतो आहोत की कोट्यवधी पैसे खर्च केला जातो आहे. तर ते राजकीय भ्रष्टाचार जे आहे त्याला आळा घालण्यासाठी 1985 मध्ये 52व्या घटनादुरुस्तीनुसार हे पक्षांतर बंदी कायदा राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आली आणि त्या संदर्भाची जी विशेष तरतूद आहे ते राज्यघटनेच्या जे 10वे परिशिष्ट आहे, 10वी अनुसूची आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट असे त्यांना स्थान देण्यात आले, ज्याला आपण पक्षांतर विरोधी कायदा असे आपण म्हणतो. ठीक आहे, तर आपण इथं बघितलं की जे राजकीय भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्याच्यानंतर आहे देशातील ज्या भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांना, तसेच जे काही संसदेच्या व राज्य विधिमंडळाचे जे काही सदस्य आहे ते बेजबाबदारपणे जर वागत असतील, पक्षाशी एकनिष्ठ नसतील, तर अशा वेळेस या पक्षांतर बंदी कायद्याने त्यांचे आमदारत्व किंवा खासदारत्व रद्द केले जाऊ शकते. तर याची तरतूद काय आहे, तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे हे पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आले, तर 52वी घटनादुरुस्ती 1985 अंतर्गत, 1985 अंतर्गत 52वी घटनादुरुस्ती 1985 ला राज्यघटनेत 10वे परिशिष्ट नव्याने जोडण्यात आले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये परत दुरुस्ती करण्यात आली 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये. त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आले हे आपण नंतर सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघूयाच. तर 52वी घटनादुरुस्ती जेव्हा लागू करण्यात आली किंवा 10वे परिशिष्ट आपल्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये जेव्हा ॲड करण्यात आले, त्यावेळेस कोणत्या तरतुदी होता, कुठल्या गोष्टी अपात्र ठरवल्या जातील, ह्या तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते आपण बघूयात. समजा एखादा राजकीय पक्षाचा सदस्य आहे आणि त्याने कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित सभागृहाचे सदस्यत्व, तो राजकीय पक्षाचा सदस्य केव्हा अपात्र ठरेल, तर समजा त्याने या पक्षांतराच्या कायद्याने तो केव्हा अपात्र ठरेल, तर त्याने एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा त्याने राजकीय पक्षातील जे सदस्यत्व पद आहे ते स्वेच्छेने म्हणजे व्हॉलंटरी त्या सदस्यत्वाचा त्याग केलेला असेल तेव्हा, किंवा अशा पक्षाची पूर्वपरवानगी न घेता राजकीय पक्षाने जारी केलेल्या कोणत्याही निर्देशाविरोधात
ओके, निर्देशाविरोधात म्हणजेच काय, तर एखादा राजकीय पक्ष जेव्हा सभागृहामध्ये व्हीप जारी करतो आणि व्हीप नुसार तो जर त्या पक्षाचा सदस्य जर मानत नसेल, तर अशा वेळेस त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्याला आमदारत्व किंवा त्याचे खासदारत्व रद्द केले जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे या ठिकाणी या तरतूद दिलेल्या आहेत. आणि अशा मतदान केले किंवा मतदान करण्यापासून दूर राहिल्यास, म्हणजे एखाद्या समजा व्हीप जारी केल्याच्या नंतर कुठल्या बाजूने मतदान करायचे हे पक्षप्रमुख ठरवित असतात. जे सभागृहामध्ये जे एखादा पक्षाचा पक्षनेता असतो ते ठरवित असतात. आणि जर त्या पक्षनेत्याचा आपण जर ऐकलं नाही, तर अशा वेळेस त्या पक्षाद्वारे आपल्यावर त्या कारवाई केली जाऊ शकते आणि पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आपल्याला ते आपले सदस्यत्व जाऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अपक्ष सदस्य असल्यास काय, तर अपक्ष सदस्यासाठी अपात्र कोणत्या तरतुदी असतील, जर तो अपात्र ठरणार असेल तर सभागृहात निवडून आल्यानंतर तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला असेल तर. ठीक आहे. कोणत्याही सभागृहात म्हणजेच कुठल्याही पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवार जर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला असेल तर अशा वेळेस त्याचे आमदारत्व किंवा खासदारत्व जाऊ शकतो, म्हणजे अपात्र होऊ शकतो तो. आणि नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर ज्या तारखेला तो सभागृहात बसतो, म्हणजे एखादा सदस्य राज्यपाल राज्य विधिमंडळामध्ये असेल तर राज्यपाल नियुक्त जर नामनिर्देशित सदस्य असेल आणि तो विदिन 6 महिन्यांच्या आतमध्ये जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल तर अशा वेळेस तो त्याचे जे सदस्यत्व आहे ते राहतं. पण 6 महिने झाल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीनंतर जर तो पक्षामध्ये प्रवेश करत असेल एखाद्या राजकीय पक्षामध्ये, तर अशा वेळेस त्याचे जे सदस्यत्व आहे ते जाऊ शकतो किंवा तो अपात्र ठरू शकतो. तर ह्या 3 तरतुदी या ठिकाणी आपण बघितलं. ठीक आहे. आता याला काही गोष्टी अपवाद आहेत. कुठल्या गोष्टी अपवाद आहेत ते आपल्याला बघणे गरजेचे आहे. आता याच्यामध्ये असं दिलेलं आहे की समजा एका पक्षाचा सदस्य आहे, त्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, पण प्रवेश करतावेळेस त्या पक्षातील इतर सदस्यांनी किंवा त्या पक्षातील इतर जे सदस्य आहेत त्याच्यातील 2/3 सदस्यांनी त्या दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले. म्हणजेच काय, तर समजा ए पक्ष आहे आणि या पक्षातील 2/3 सदस्य, म्हणजे विचार करा ए पक्षामध्ये 90 सदस्य आहेत. ओके. आणि 90 सदस्यापैकी 60 सदस्यांनी बी पक्षामध्ये प्रवेश केला. ओके. तर एखादा आमदार जो ए पक्षामध्ये होता तो जर बी पक्षाकडे जात असेल तर त्यावेळेस त्याला अपात्र घोषित करण्यात येत नाही, कारण त्याला एक विलिनीकरणाच्या माध्यमातून किंवा या ए पक्षातील जे सदस्य आहेत ते 2/3 इतक्या बहुमताने 60 म्हणजे जवळपास 60 उमेदवार किंवा 60 जे सदस्य आहेत ते बी पक्षामध्ये जेव्हा प्रवेश करतात त्यावेळेस त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची अपात्रता जी असते ते पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत लागू होत नाही. हे या पक्षांतर बंदी कायद्याला एक अपवाद आहे. ठीक आहे. सुरुवातीला असं नव्हतं, ते आपण बघणारच आहोत. सुरुवातीला जी 52वी घटनादुरुस्ती झाली होती त्याच्यामध्ये या 2/3 ऐवजी फक्त 1/3 असं होतं. म्हणजेच काय, तर जे 52वी घटनादुरुस्तीनुसार 1/3 सदस्यांनी जर एखाद्या पक्षामध्ये आपला जो पक्ष आहे तो मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर अशा वेळेस त्यांना अपात्र असे जे घोषित केले जात होते ते अपात्र घोषित, जे विलिनीकरणाच्या माध्यमातून ते अपात्र घोषित होत नव्हते. ठीक आहे. म्हणजेच काय, तर समजा या ठिकाणी ए पक्षातील आपण आताच बघितलं, ए पक्षामध्ये समजा 90 आमदार आहेत आणि त्या 90 आमदारांपैकी 30 आमदार म्हणजे 1/3 आमदार, ठीक आहे, 1/3 आमदार यांनी या बी पक्षामध्ये प्रवेश केला. तर 52वी जी मूळ घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्या अंतर्गत 30 पक्षांसाठी जी 30 सदस्यांनी प्रवेश केला तर त्यांना अपात्र घोषित केले जात नव्हते, कारण 1/3 म्हणजेच त्या दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झाले अशा स्वरूपाचे किंवा विलिनीकरण झाले असे समजले जात होते. मात्र जी 91वी घटनादुरुस्ती होती 2/3 त्या 91वी जी घटनादुरुस्ती होती 2003 मध्ये, त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की हे जे आहे 1/3 सदस्य म्हणजे अतिशय कमी संख्या झाली. हे कमी संख्या म्हणजे आमदार एकमेकांना म्हणजे 30 आमदार गोळा करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही ॲज कम्पेअर टू 60 आमदार गोळा करण्यासाठी. म्हणून आता काय केलं त्यांनी, तर 2/3 सदस्य असं त्या घटनेमध्ये 91व्या घटनादुरुस्तीनुसार चेंज करण्यात आलं.
त्यामुळे आता जर 2/3 सदस्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला असेल तर त्याला अपात्र घोषित करता येणार नाही किंवा ते पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र घोषित होणार नाही. त्याच्यानंतर दुसरा अपवाद काय आहे तर समजा पीठासीन अधिकारी म्हणजेच काय तर लोकसभेतील जे सभापती असतील किंवा आपले विधिमंडळाचे विधानसभेचे सभापती असतील किंवा अध्यक्ष असतील यांनी समजा एखादा सदस्य जेव्हा या सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडून आल्यास अशा वेळेस स्वेच्छेने आपल्या पक्षाचे सदस्यत्व सोडू शकतो. ठीक आहे. त्या स्वइच्छेने ज्या पक्षाच्या तिकिटावर तो आमदार किंवा खासदार म्हणून निवडून आले असेल त्याचा त्याग करून तो त्या सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून निवडून येऊ शकतो. मात्र त्याचा पीठासीन अधिकारी जो कालावधी आहे तो पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा सभापतीमधून जो कालावधी त्याला प्राप्त झालेला आहे तो पूर्ण झाल्याच्या नंतर तो पुन्हा आपल्या जो मूळ पक्ष ज्या पक्षावर तो निवडून आला आहे त्या पक्षात परत तो सामील होऊ शकतो. तर या कार्यकालाची प्रतिष्ठा किंवा निष्पक्षपातीपणा लक्षात घेता ही सवलत त्यांना म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आताच आपण बघितलं की याच्यामध्ये जे 1/3 संदर्भात म्हणजे या ठिकाणी 2/3 दिलेले आहे. तर विधिमंडळ पक्षाच्या 1/3 सदस्यांनी फूट पडल्यास अपात्रतेतून जी सूट देण्यात आली होती जी 52व्या घटना दुरुस्ती 1985 मध्ये ती घटना दुरुस्ती 2003च्या 91व्या घटना दुरुस्ती कायद्याने काढून टाकण्यात आली आणि 1/3च्या जागी आता 2/3 असं ठरवण्यात आलं. ओके. आता पुढचा जो आहे तो आता निर्णय कोण घेतो तर पक्षांतर बंदी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे आणि तसेच या नियमावली तयार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे. तर एखाद्या सदस्याने पक्षांतर केलं आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल तर त्या सभागृहातील म्हणजे ज्या सभागृहाचा तो सदस्य असेल. एखादा आमदार विधानसभेचा सदस्य असेल तर त्या विधानसभेचा सभापती हे निर्णय ठरवले की तो त्या आमदाराने पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र राहील किंवा तो पात्र राहील. तर अशा वेळेस तो जो निर्णय घेण्याचा अधिकार तो कुणाला मिळालेला आहे तर पीठासीन अधिकारी यांना मिळालेला आहे. मात्र यांनी जो निर्णय घेतलेला असेल तो त्यांचा निर्णय कसा अंतिम स्वरूपाचा असेल. ओके. त्यांच्या निर्णयाला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे की समजा एखादा पीठासीन अधिकारी किंवा सभापती असेल त्याने जो निर्णय घेतला पक्षांतराबाबतच्या बाबीसंदर्भात एखाद्या सदस्याविरुद्ध तर त्याच्या निर्णयाला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. मात्र 1993 मध्ये काय झालं जे किहोतो होलोन प्रकरण जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आले होते त्या किहोतो होलोन या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशी तरतूद केली असे स्पष्ट म्हटले की तुम्ही अशा प्रकारे पक्षांतर बंदी कायद्याबाबत पीठासीन अधिकाऱ्याला स्वनिर्णय घेण्याचा किंवा त्यांचा निर्णय अंतिम असण्याचा जो अधिकार दिलेला आहे किंवा त्यांच्या निर्णयाला कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही अशा प्रकारची जी 52वी घटना दुरुस्तीनुसार 10व्या अनुसूचीमध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ते एकतर उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हिरावून घेण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांचा निर्णय अंतिम असेल व निर्णयाला कुठल्याही आव्हान देता येणार नाही ही जी तरतूद आहे ती याच कारणावरून घटनाबाह्य ठरवण्यात आली असा जो निर्णय आहे तो किहोतो होलोन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि सोबतच असे स्पष्ट केले की समजा 10व्या अनुसूचीतील प्रश्नावर निर्णय देताना जो पीठासीन अधिकारी आहे तो पीठासीन अधिकारी एक न्यायाधिकरण म्हणून काम करतो. न्यायाधिकरण म्हणजे काय तर एक प्रकारचे ट्रायब्युनल म्हणून काम करीत असतो. म्हणून ते ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना ट्रायब्युनलकडून एखादा जो हे असेल किंवा जो निर्णय घेतला असेल त्याला रिचेक करू शकतो कोण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय तो त्या ट्रायब्युनलने दिलेल्या किंवा न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय रिचेक करू शकतो. तर अशा वेळी हेही स्पष्ट करण्यात आले की समजा इतर न्यायाधिकरणाप्रमाणेच त्यांचा जर निर्णय दुर्भावना किंवा विकृती दर्शक असल्यास दुर्भावना म्हणजे विकृती दर्शक म्हणजे काय त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅलाफाईड म्हणतो. म्हणजे त्यांना कुठल्या हेतूने प्रेरित होऊन अशा प्रकारचा निर्णय तर नाही न दिला किंवा लोकशाहीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन किंवा लोकशाहीची जी तरतूद संविधानाने केली आहे त्याच्या विरुद्ध जाऊन एखादा निर्णय दिलेला असेल तर अशा वेळेस त्या निर्णयाला या दुर्भावना किंवा विकृती या कारणावरून सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये पुनरावलोकन करण्याचा अधिकार या न्यायालयांना किंवा
किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की नियमावली कोण ठरवत असतो. ओके, नियमावली ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. तर परत नियमावली कोण ठरवत असतो पक्षांतर बंदी संदर्भात, तर ते पीठासीन अधिकारीच ठरवित असतात. जे पीठासीन अधिकाऱ्यांना 10व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार नियम ठरवण्याचा आणि ते अंमलात आणण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि असे सर्व नियम त्यांनी 30 दिवसात सभागृहासमोर ठेवणे आवश्यक आहे. समजा एखाद्या पक्षाविरुद्ध किंवा अपात्रतेविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत एखाद्या सदस्याला अपात्र करण्यासंबंधी ज्या काही निर्णय आहेत किंवा ज्या काही नियम तयार केलेले आहेत सभापतीने, ते 30 दिवसाच्या आत सभागृहासमोर ठेवणे आवश्यक आहे. ओके, आणि सभागृह त्यांना मान्यता देऊ शकते किंवा सुधारित किंवा अमान्य करू शकतो. ओके, सभागृहाचा तो अधिकार आहे की तो नियम त्यांनी तयार केलेला आहे त्याला मान्यता द्यायचे की अमान्य करायचं. या नियमानुसार पीठासीन अधिकाऱ्याला सभागृहातील सदस्यांकडून जर तक्रार आल्यास सभागृहातील सदस्यांकडून तक्रार आल्यावरच पक्षांतराचा खटला चालवता येतो. ओके, आता पक्षांतराचा खटला कसा चालवला जातो, तर एखादा सदस्य आहे त्या सदस्याने एका पक्षातून ए या पक्षातून बी या पक्षामध्ये प्रवेश केला. तर ए पक्षाचे जे इतर सदस्य आहेत या व्यक्तीविरुद्ध ज्याने इथं या पक्षामध्ये प्रवेश केलेला असेल, तर वाय नावाचा जो कार्यकर्ता असेल ए पक्षाचा, तो याचा विरुद्ध या सभापतीकडे अपात्रतेविषयी किंवा या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र आहे अशा प्रकारची जी तरतूद आहे किंवा जे आरोप आहे त्या व्यक्तीविरुद्ध सभागृहापुढे मांडेल. आणि अशा वेळेस जो निर्णय आहे तो निर्णय कोण घेईल, तर सभापती तो निर्णय घेत असतो की संबंधित व्यक्तीने ज्याने एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तो अपात्र आहे की अपात्र नाही. आणि अशा प्रकारे तो चौकशीसाठी विशेषाधिकार समिती नेमेल आणि त्यांच्याकडे पाठवेल. ओके, आणि आपल्याला माहितीच आहे की ही जी प्रोसेस आहे ती एका वेळेस होत नसते, त्याच्यासाठी कालावधी लागू शकतो. ठीक आहे. आता जे 91वी घटनादुरुस्ती ज्याच्यामध्ये काही बदल झाले ते आपण बघणार आहोत. आता 91वी घटनादुरुस्ती अंतर्गत कोणते चेंजेस झाले, तर पहिली गोष्ट काय झाली, तर याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यात आली, ज्याच्यामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असू नये अशी तरतूद या 91व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली. दुसरी तरतूद अशी करण्यात आली की याच्यामध्ये समजा पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेले कोणताही राजकीय पक्षाशी संबंधित संसदेतील कुठल्याही सभागृहातील सदस्य जर अपात्र असेल पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत, तर तो मंत्रिपदासाठी देखील अपात्र ठरेल. म्हणजे काय, तर एखादा सदस्य पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र असेल तर त्याला मंत्रिपद देता येणार नाही, त्यासाठी देखील तो अपात्र ठरेल. त्याचप्रमाणे परत राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या तर राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद करण्यात आली. सोबतच एखाद्या राज्यात मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी असू नये अशी देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्यही पदासाठी अपात्र ठरेल. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये पक्षांतराच्या कारणास्तव संसदेतील सदस्य मंत्रिपद भूषवू शकत नाही, त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळामध्ये देखील अपात्र व्यक्ती जो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरलेला आहे तो सदस्य मंत्रिपद भूषवणार नाही. ठीक आहे. आणि ते लाभाचे पद देखील धारण करू शकत नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण बघितलं की विधिमंडळ पक्षाच्या 1/3 सदस्यांनी जो फूट पडल्यास अपात्रतेतून सुरुवातीला जी सूट मिळत होती त्या या 10व्या अनुसूची अंतर्गत तर ते आता या 91व्या घटनादुरुस्तीमध्ये वगळण्यात आले आणि 1/3च्या जागी 2/3 अशा स्वरूपाचे ते नव्याने तरतूद करण्यात आलेले आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण बघितलं की पक्षांतर बंदी कायदा काय आहे, त्याची तरतुदी काय आहे आणि ते कशा प्रकारे वर्क करतात. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरून थोडाफार तुम्हाला अंदाज येईल. होप सो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.